मित्रांनो, जर तुम्हाला सुद्धा तुमच्या पॅन कार्डमध्ये तुमचं नाव, फोटो, तुमचा जो डेट ऑफ बर्थ आहे आणि सिग्नेचर आहे याला चेंज किंवा अपडेट करायचे असेल, तर या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला डिटेल प्रोसेस सांगणार आहे की तुम्ही कशाप्रकारे मोबाईलद्वारे याला चेंज करू शकता. तर कसे करायचे चला तर सांगतो. तर सर्वात आधी तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करून येथे NSDL पॅन कार्ड सर्च करा. फर्स्ट वेबसाईट येईल, याच्यावरती क्लिक करा. आता क्लिक केल्यावर तुम्ही या पेजवर याल. येथे तुम्हाला जे ॲप्लिकेशनचा टाईप आहे ते सिलेक्ट करायचं आहे. येथे चेंजेस और करेक्शनवरती क्लिक करा. खाली जी कॅटेगरी आहे त्याला इंडिव्हिज्युअलवर सिलेक्ट करा आणि इथे खाली तुमची इन्फॉर्मेशन येईल. येथे तुमचं नाव, तुमचं जे मधातलं नाव आहे ते, तुमचं जे आडनाव आहे ते टाका. डेट ऑफ बर्थ आणि ईमेल ID आणि मोबाईल नंबर टाका आणि तुम्ही इथे वेदर सिटीजन ऑफ इंडिया याला यस करा. खाली तुमचा जो पॅन नंबर आहे तो टाका आणि इथे खालच्या बॉक्सवर टिक करा. आता बघा खाली आल्यावर इथे आय एम नॉट अ रोबोटवर क्लिक करून सबमिटवरती क्लिक करा. सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो टोकन नंबर आहे तो इथे जनरेट होईल. हा जो टोकन नंबर आहे याला सेव्ह करा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि खाली कंटिन्यूवरती क्लिक करा. आता कंटिन्यूवर क्लिक केल्यावर तुम्ही इथे पर्सनल डिटेल्सच्या एका पेजवर याल. येथे बघा तुम्हाला 3 ऑप्शन मिळतील. यापैकी तुम्हाला कोणते ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. जर तुम्हाला तुमचा जो आधार कार्डवरचा जो फोटो आहे तो जर पॅन कार्डवर पाहिजे असेल तर तुम्ही याला सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला नवीन फोटो पाहिजे असेल तर खाली सबमिटवरती जे सेकंड ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा. तर बघा सबमिटवाला जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक केल्यावर याच्यावर तुम्ही काही डॉक्युमेंटसुद्धा आणखी ॲड करू शकता. तर जे सेकंड नंबरचा ऑप्शन आहे त्याला इथे क्लिक करा. क्लिक केल्यावर खाली आल्यावर तुम्हाला येते बघा वेदर फिजिकल कार्ड इज रिक्वायर्ड. जर तुम्हाला तुमचं जे पॅन कार्ड आहे ते फिजिकल पाहिजे का तुम्हाला जी त्याची डिजिटल कॉपी पाहिजे. जर तुम्हाला फिजिकल पाहिजे असेल तर येथे येसवरती क्लिक करा आणि इथे बघा खाली आल्यावर तुमचा जो पॅन कार्ड नंबर आहे तो इथे येऊन जाईल. येथे तुमचा आधार कार्डचे शेवटचे 4 अंक टाका आणि हा जो बॉक्स आहे याला टिक करा. इथे पुन्हा तुमचा जसं आधारवर नाव आहे तसेच टाका, हा बॉक्स टिक करा. गुड्स अँड सर्व्हिस याचा जर तुमच्याकडे नंबर नसेल तर हे खाली सोडलं तरी चालतं. आता खाली बघा तुमचं जे नाव आहे ते इथे पाहून घ्या. तुमचं जे नाव आहे ते टाका आणि खाली आल्यावर बघा डिटेल्स ऑफ पॅरेंट्समध्ये तुमच्या वडिलांचं इथे नाव टाका. इथे बघा आईचं नाव टाकलं नाही तरी चालेल, हे ऑप्शनल आहे आणि हे सगळं फिल करून येथे नेक्स्टवरती क्लिक करा. आता क्लिक केल्यावर आपण एका नवीन पेजवर याल. इथे तुमचं जे पॅन कार्ड आहे तुम्हाला ज्या ॲड्रेसवर पाहिजे ते ॲड्रेस इथे टाकायचा ऑप्शन आहे. तर तुम्ही इथे रेसिडेन्सवर क्लिक करा. इथे खाली तुमचा ॲड्रेस टाका, तुमचं जे पोस्ट ऑफिस आहे ते टाका, कंट्री सिलेक्ट करा, तुमचं स्टेट सिलेक्ट करा आणि बघा इथे खाली आल्यावर हे जे ऑप्शन आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे, कॉन्टॅक्ट डिटेल्सवालं. इथे तुम्हाला कंट्री कोडमध्ये इंडिया सिलेक्ट करायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि हे खाली जे 3 ऑप्शन आहे याला काहीच करू नका, याला असेच रिकामे सोडा आणि खाली येथे ईमेल ID टाका. आता खाली आल्यावर इथे तुम्हाला टीन अँड पासपोर्ट डिटेल्सचा एक ऑप्शन मिळेल. याला इथे काही केलं नाही तरी चालेल, नेक्स्टवरती क्लिक करा. आता नेक्स्टवर क्लिक केल्यावर इथे तुमचा ॲड्रेसचा प्रूफ मागत आहे. तर इथे बघा तुम्ही आधार कार्ड सिलेक्ट करू शकता. इथे खाली प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये सुद्धा आधार कार्ड सिलेक्ट करू शकता आणि प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थसाठी तुम्ही तुमचं 10वीचं मार्कशीट किंवा वोटर ID कार्डसुद्धा इथे सिलेक्ट करू शकता. तर मी इथे वोटर ID कार्ड सिलेक्ट करतो. त्यानंतर खाली प्रूफ ऑफ पॅनमध्ये इथे नो डॉक्युमेंट्सवर सिलेक्ट करा. आता खाली डिक्लेरेशनचं एक ऑप्शन येईल. येथे सिलेक्टवर क्लिक करून येथे सेल्फवर क्लिक करा. येथे जे तुमचं नाव आहे ते आपोआप येऊन जाईल आणि येथे बघा खाली तुम्ही किती डॉक्युमेंट इथे सिलेक्ट करत आहात. तर आपण 2 जे डॉक्युमेंट आहे, एक आधार कार्ड आणि एक वोटर कार्ड सिलेक्ट करत आहे. तर 2 डॉक्युमेंट इथे टाकायचे. येथे तुमची जी प्लेस आहे, तुम्ही कुठे राहता ते टाका. येथे खाली जी तारीख आहे ती येऊन जाईल. आता खाली अपलोड फोटो आणि सिग्नेचरचा ऑप्शन येईल. आता बघा तुम्हाला जो फोटो तुमच्या पॅन कार्डवर पाहिजे तोच फोटो इथे टाका. तुमची सिग्नेचर अपलोड करा आणि खाली बघा जे वोटर ID कार्ड आपण तिथे सिलेक्ट केलं होतं त्याची एक PDF बनवून 300 KB आत आली पाहिजे, ती टाकून येथे सबमिट करा. आता बघा सबमिट केल्यानंतर आपला पुन्हा एक नवीन पेजवर याल. येथे तुम्हाला बघा तुमच्या आधार नंबरचे जे सुरुवातीचे 8 अंक आहेत ते इथे टाकायचे आहे. त्यानंतर खाली आल्यावर आपण जी बी माहिती आतापर्यंत भरली ती माहिती एकदा चेक करून घ्या की काही चुकलं तर नाही. जर चुकलं असेल तर तुम्ही इथे एडिटवर क्लिक करून जो चुकी आहे ती रिपेअरसुद्धा करू शकता. तर नंतर इथे बघा प्रोसीडवरती क्लिक करा. प्रोसीडवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे एक पेमेंटचं ऑप्शन येईल. इथे तुम्हाला 106 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक करा. आता बघा पे कन्फर्मवरती क्लिक करा. नंतर या प्रकारचा तुम्हाला UPIवरून पेमेंट करण्याचं एक ऑप्शन येईल. तुम्ही फोनपे किंवा गुगल पेने सुद्धा इथे पेमेंट करू शकता. आता बघा पेमेंट केल्यावर आपली जी पेमेंटची रिसिप्ट आहे ते इथे येऊन जाईल. इथे कंटिन्यूवरती क्लिक करा. आता बघा कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार ऑथेंटिकेशनचा एक ऑप्शन मिळतो. इथे टिक करा आणि खाली आल्यावर बघा तुम्हाला ऑथेंटिकेटवर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुमच्या आधारला एक OTP येईल, तो OTP जनरेशनवरती क्लिक करा, येथे OTP टाका आणि सबमिट करा. आता सबमिट केल्यावर तुम्हाला एक लास्ट स्टेप करायची आहे, जी आहे ई सायनिंग. येथे कंटिन्यू विथ ई साईनवरती क्लिक करा. तुमच्या आधारला एक OTP जाईल, तो OTP टाका आणि व्हेरीफाय OTPवरती क्लिक करा. आता बघा OTP व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला एक PDF येथे ओपन होईल. ही PDF ओपन करण्यासाठी तुम्हाला या प्रकारचा स्क्रीनवर जसा दिसतो तसा तुमचं जी जन्मतारीख आहे ते इथे टाकून ओके करायचं आहे. त्यानंतर तुमची जी पॅन कार्डची जी रिसिप्ट आहे ती इथे येऊन जाईल. त्यानंतर तुमचं जे पॅन कार्ड आहे त्याची एक डिजिटल कॉपी तुमच्या ईमेल IDवर काही दिवसात येऊन जाईल आणि 15 दिवसाच्या आत तुमच्या घरी तुमचं पॅन कार्ड येऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं पॅन कार्ड दुरुस्त करू शकता.